जालन्यात 2 पाझर तलाव फुटलेत. आंबट घनसावंगीत पावसाची तुफान बॅटिंग, शेतकऱ्याचे अतोनात नुकसान. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात सोमवारी दिनांक 22 सप्टेंबर रोजी पहाटेपासूनच पावसानं पुन्हा जोरदार हजेरी लावली. या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले. विशेषतः मुंगू जळगाव आणि मड जळगाव येथील पाझर तलाव फुटल्याने शेतकऱ्याची खरीपाची पिके पाण्याखाली जाऊन हानिकारक परिस्थिती निर्माण झाली. घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी, तीर्थपुरी, पारडगाव, मच्छरना, चिंचोली, गुरुपिंपरी, आंतरवाली, टेंबी, भनंग जळगाव परिसरात अति मुसळधार पाऊस पडला. मुंगू जळगाव येथे पहाटेच्या सुमारास झालेल्या तुफानी पावसामुळे पाझर तलाव क्रमांक 2 फुटून पाण्याचा महापूरच आलाय. परिणामी शेतातील सोयाबीन, कापूस, मका आदी पिकाचे प्रचंड नुकसान झाले. शेततळे, बांध व इतर शेतीचे साधने वाहून गेल्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान होत आहे. दरम्यान अंबड तालुक्यातील मड जळगाव येथील पाझर तलाव देखील फुटल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले. ग्रामस्थांच्या माहितीनुसार या तलावाला सन 1997-98 मध्ये धार देण्यात आली होती. त्यानंतर 2018 मध्ये जलसंधारण विभागाने दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपयाचा निधी खर्च केला होता. मात्र केवळ डागडुजी केल्याने पुन्हा तलाव फुटला असून दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे ग्रामस्थांनी आरोप केलाय. तलाव फुटल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले असून शेतकरी संतप्त झाले आहेत. ग्रामस्थांचा आरोप आहे की अधिकारी व कंत्राटदारांनी संगनमत करून शासनाचा निधी हडपलाय. सन 2018 मध्ये केलेल्या दुरुस्तीच्या कामावर आता गंभीर प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत. शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीसाठी तातडीने भरपाई देण्याची मागणी केली असून दोषी अधिकारी व कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याचा आरोप जो आहे तो करत आहे. दरम्यान या ढगफुटी सदृश्य व मुसळधार पावसामुळे अंबड घनसावंगी तालुक्यात शेती पिकाचे 3 तेरा वाजले असून शेतकऱ्यांचे कबरडेच मोडले. यामुळे शासनाने तात्काळ पंचनामे करून मोठ्या पद्धतीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरत आहे. अशाच ताज्या घटना आणि घडामोडीसाठी वास्तव न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा व शेअरही करा. मडजगाव तांडा, तालुका अंबड, डिस्ट्रिक्ट जालना. रात्री अतिवृष्टी झाल्यामुळे पाझर तलाव फुटलेला आहे. नाना कुठे गेले का मागं? इकडे ना फोटो मध्ये या ना.